आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेत मोदींकडून जवानांचं कौतुक। धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचं प्रतीक असलेल्या सैनिकांसोबत राहणं हा एक अतिशय खास अनुभव, मोदींचं ट्विट। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार, शोध मोहीम सुरू। भारताच्या हल्ल्यात पाक एअरफोर्सचे 5 तर पाक आर्मीच्या 6 सैनिकांचा मृत्यू, पाकची कबुली। पाक लष्कर प्रमुख मुनीरकडून जखमी सैनिकांची भेट। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची लष्कर अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू, हवाई दल नौदल प्रमुखांसह संरक्षण सचिवही उपस्थित। पाकिस्तानच्या दहशतवादी सैन्य ठिकाणांवरची कारवाई फक्त स्थगित, येणाऱ्या दिवसात पाकिस्तानच्या हालचालीवर लक्ष ठेवणार, पंतप्रधान मोदींची पाकिस्तानला शेवटची वॉर्निंग। भारतीय व्यापारी उझबेकिस्तान, टर्कीसोबत व्यापार करणार नाही, पाकला या देशांनी मदत केल्यामुळे व्यापार बंद, व्यापाऱ्यांची राष्ट्रीय संघटना कॅटचा महत्त्वपूर्ण निर्णय। सिंधू जलकरार थांबवणं ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाईल, सिंधू जलकरारावरून पाकचे मंत्री इशाक डार पुन्हा बरळले। जम्मूमधील जनजीवन पूर्वपदावर, बाजारपेठा, शाळा सुरू, तर पुढील आदेशापर्यंत अमृतसरमधील शाळा बंद राहणार। पहलगाम हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस, जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात वॉन्टेडचे पोस्टर। 2 दिवसात देशात बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा मेल, राज्यात कुठेही दुर्लक्ष करू नका, मेल धमकीमुळे खळबळ, मेल करणाऱ्याचा शोध सुरू होण्याच्या मार्गावर असताना अमृतसर विमानतळ पुन्हा बंद, सांबा सेक्टरला ड्रोन आढळल्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय। अमेरिका चीनमधील करयुद्धाला विराम, दोन्ही देशांकडून करवाढ 90 दिवसांसाठी स्थगित। मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा, राज ठाकरेंसोबत पालिका निवडणुकांबाबत किंवा राजकीय चर्चा नाही, भेटीनंतर सामंतांची माहिती। स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाचा राजीनामा, घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। राज्याचा 10वीचा निकाल 94.10%, यंदाही 10वीच्या निकालात मुलींचीच बाजी, तर सर्वाधिक कोकण विभागाचा 98.82% निकाल। कल्याण डोंबिवली टिटवाळा परिसरात 8 तास पाणीपुरवठा बंद, उद्या देखील कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता। एसटी महामंडळाकडून राज्यात लवकरच नोकर भरती केली जाणार, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, राज्यात 10 ते 15 हजार जागा भरण्याचा निर्णय। भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार, भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे दुसरे दलित व्यक्ती ठरणार। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू, मंदिर परिसरात पारंपरिक कपड्यातच यावं लागणार। मुंबईत काही ठिकाणी पावसाला सुरुवात, मुंबईसह परिसरात 2 दिवस येलो अलर्ट, राज्यातील अनेक भागात पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार, द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी मोदींकडून पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण।